जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले असून राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। संघटनेने यापूर्वीही विविध माध्यमांतून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अद्याप समाधानकारक तोडगा न निघाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे। संघटनेच्या मते राज्यातील सुमारे 19 लाख कर्मचारी विविध मागण्यांबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत। वेतनविषयक मुद्दे, सेवा अटी, पदोन्नती, निवृत्ती वेतनाशी संबंधित बाबी आदी प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत। शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते। राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे। आज या ठिकाणी देशपातळीवरच्या कामगार कर्मचारी एक दिवसाचा देश बंद आणि संप पुकारलेले आहेत। त्याला पाठिंबा म्हणून राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी कृती समिती, संयुक्त कृती समिती, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारीच्या वतीने या ठिकाणी आम्ही दोन तासाचा सत्याग्रह आंदोलन राज्याने 17 लाख कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतलेले आहे। आणि या ठिकाणी आमचे आदरणीय राज्याचे अध्यक्ष दगडे गुरुजी आणि निमंत्रक आमचे विश्वास काटकर साहेब, जिल्हा परिषद महासंघाचे आमचे पदाधिकारी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेतलेले आहे। आमच्या प्रमुख मागण्या सरकारला 18 मागण्या आम्ही सादर केलेल्या आहे। या सादर केलेल्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या गेल्या 2 वर्षापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री महोदय म्हणजेच एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला दोन्ही सभागृहामध्ये जुनी पेन्शन जशी आहे तशी लागू करण्याचा आम्हाला आश्वस्त केले होते, परंतु सत्ता परिवर्तन झाला। त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आदरणीय मुख्यमंत्री झालेत, त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासित केले, मुख्य सचिवांनी केले, वेळोवेळी बैठका झाल्यात, अनेक आंदोलन झाले, उग्र आंदोलन केले, त्यानंतर आमरण उपोषण, साखळी उपोषण अशा विविध संघटना देशपातळीवर राज्यपातळीवर झाले, तरीसुद्धा सरकारला अजिबात आम्हाला वेळ द्यायचा इच्छा नाही, आमच्याशी बोलायची इच्छा नाही। कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा कायद्यामध्ये सुधारणा करून कामगारांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा दगा आणण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे। भांडवलशाही मोठा करायचा, उद्योगपत्यांना मोठा करायचा, पण शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगार या लोकांना न्यायच द्यायचं नाही या सरकारला, अशी या सरकारची एकंदरीत धोरणं दिसत आहेत। ह्या धोरणाच्या विरोधामध्ये संपूर्ण देशपातळीवर आणि राज्यपातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे। या आक्रोशाचा पडिसाद आता संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये झालेले आहे। आणि यापूर्वी यानंतरसुद्धा सांगायलो याहीपेक्षा उग्र आंदोलन राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, अखिल भारतीय महासंघ हे 100% घेतील। बेमुद्द संपावर जाऊ। 54 दिवसाचा संप ज्या 77ला झाला त्यापेक्षा जास्त संप कामगार आणि कर्मचारी करतील असं मी या ठिकाणी आश्वासन करतो, आवाहन करतो। आणि सरकारनं लवकरात लवकर तातडीनं जुनी पेन्शन योजना लागू करायचा, आमच्या 18 मागण्यासंदर्भात चर्चा करायचा, कामगार कायद्यामध्ये सुरक्षा आणायचा आणि कामगारांचा कल्याण, शेतकऱ्यांचा कल्याण, बेरोजगारांचा कल्याण आणि जे आज कॉन्ट्रॅक्टरी पद्धतीने जे कर्मचारी आहेत त्यांना कायम सेवेमध्ये करण्यासाठी तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा त्याचा परिणाम मात्र सरकारला दिसणार आहे, एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो।